उल्लेखनीय योगदानाबद्दल एडी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सांगली येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगली महापालिकेचे माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर नितीन सावगावे, सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विक्रम सावंत, समाज प्रबोधनकार सौ स्वाती कोकरे, एडी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती। पत्रकार प्रताप मेटकरी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे। खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज, ध्येयवादी, कष्टाळू आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे। गेल्या 18 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचे काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो। आजवर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले आहे। सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रताप मेटकरी यांना एडी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। एडी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याला असं मी त्यांना विनंती करतो, कमी वयामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे डॉक्टर रोकी साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय। त्यानंतर तयार आहे सुधीर पुजारी, सुधीर पुजारी